पॅरिसमध्ये फुटबॉलर नेमारच्या फ्रेंच क्लब एंट्रीसाठी आयफेल टॉवरला दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे। फ्रेंच क्लबद्वारे फुटबॉलर नेमारने नव्या करारावर स्वाक्षरी केली आहे। या निमित्ताने आयफेल टॉवर दिव्यांनी उजळून निघालाय। नेमारने पीजीजीची कमाई सुरू होण्यापूर्वी किमान एक आठवडा होण्याची शक्यता आहे। 222 दशलक्ष युरो दिलेला नेमार बार्सिलोनातनं खेळणार आहे। देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडूंची निवड करण्यात आली आहे। यूपीएच्या गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव करत व्यंकय्या नायडूंनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे। व्यंकय्या नायडूंनी 516 तर गोपाळकृष्ण गांधींना 244 मतं मिळाली। दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता 785 पैकी 771 खासदारांनी मतदान केलं, त्यापैकी 11 मतं बाद झाली। 11 ऑगस्टला ते उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील। जो उपराष्ट्रपति का दायित्व निभाते समय जो भी काम मुझे करना है उसको सही ढंग से सही पद्धति में उचित मात्रा में मैं करने के लिए प्रयास करूंगा। इकडे गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यावर दगडफेक करण्यात आलेली भाजपनेच घडवून आणली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर शुक्रवारी गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली होती। या हल्ल्यात राहुल यांना कोणतीही इजा झालेली नसली तरी सुरक्षा रक्षक जखमी झाला होता। गुजरातमधल्या पूरग्रस्त बनासकांठा जिल्ह्यात धानेरा येथे राहुल यांच्या कारला जमावाने लक्ष्य केलं। या प्रकरणी भाजपच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली आहे। तिकडे गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर कल की घटना में इतना बड़ा पत्थर बीजेपी के वर्कर ने मेरी ओर मारा, मेरे पीएसओ को लगा। मोदी जी और बीजेपी आरएसएस का राजनीति का तरीका है और क्या कह सकते हैं। गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला झाल्यावर त्याचे पडसाद राज्यातून म्हटले। काँग्रेस पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरले आणि त्याने हल्ल्याचा निषेध केला। तिकडे ठाण्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि मोदींच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय, तो उत्तराखंडमध्ये। बागेश्वरवरून बरेलीला जाणारी यात्रेकरूंची बस जात असताना डोंगरावरनं पाण्याचा लोंढा आला आणि काही सेकंदात बस लोंढ्यासोबत दरीत वाहून गेली। सुदैवाची गोष्ट म्हणजे एवढा भीषण अपघात होऊन एकाही यात्रेकरूला दुखापत झालेली नाही। बसमध्ये 20 पेक्षा जास्त भाविक होते। ही बस तब्बल 25 मीटर खोल दरीत कोसळली। यानंतर आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। आज मध्यरात्रीपासून बेस्टचे तब्बल 36,000 कर्मचारी संपावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त, महापौर आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षांची बैठक घेतली आहे। शनिवारी संध्याकाळी महापौर बंगल्यावर बैठक झाली आहे। एवढ्या मोठ्या संख्येने बेस्टचे कर्मचारी संपावर गेले तर मुंबईकरांना याचा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे या प्रश्नावर तोडगा करण्याकरता महापौर आणि आयुक्त आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मुंबईमध्ये आज मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान मेगा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप फास्ट मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बरवर नेरूळ ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामं चालणार आहेत। मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे फास्ट लोकल स्लो मार्गावरनं चालवण्यात येणार आहेत, तर हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉकमुळे पनवेल ते अंधेरी दरम्यानची अप डाऊन अशी दोन्ही मार्गांवरची वाहतूक सकाळी 11 ते दुपारी 4 या काळात बंद राहील। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर घोटाळ्याचे आरोप झाले, त्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। मुंबईमध्ये काँग्रेस अध्यक्ष निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय। यावेळी घाटकोपरमधील मेहतांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी संजय निरुपम आणि सचिन सावंत यांना अडवलं। यानंतर दोघेही रस्त्यावरच ठाण मांडून बसले। गृहनिर्माण पदाचा गैरवापर करत एमपी मिल कंपाऊंडच्या एसआरए घोटाळा करण्याचा प्रयत्न मेहतांनी केलाय। तसंच मेहतांनी मंत्रिपदाचा अधिकार वापरत मुलांना लाभ करून दिल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे। 328 कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधारांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले। मध्यंतरी मराठवाड्यातल्या हजारो शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावाने 328 कोटींचं पीक कर्ज घेतल्याचा प्रकार उघड झाला होता। या घोटाळ्यामागे रासपचे नेते आणि गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टे यांचा हात असल्याचा आरोप आहे। त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर रत्नाकर गुट्टेंच्या अडचणी वाढणार आहेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे। मुंबई विद्यापीठाचे सर्व पेपर 5 ऑगस्टपर्यंत तपासून निकाल लावले जातील अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली होती। मात्र अजूनही 2,44,000 पेपर तपासायचे बाकी आहेत। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना 15 ऑगस्टची नवीन डेडलाईन दिली होती। ही डेडलाईन संपायला अजून 10 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे येत्या 10 दिवसात 2.5 लाख पेपर तपासून होणार का यावर प्रश्नचिन्ह आहे। अनेक संघटना आणि विरोधक रोज या विरोधात निदर्शनं करतायत, त्यामुळे आता विद्यापीठापुढे मोठं आव्हान आहे।
इकडे आंबोलीतल्या दरीत कोसळलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. तब्बल 5 दिवसांनी हे यश आलेलं आहे. शुक्रवारी दुपारी बीडच्या प्रताप राठोडचा मृतदेह बाहेर काढल्यावर शनिवारी शोध मोहिमेच्या 5व्या दिवशी गडिंग्लजच्या इम्रान गार्दीचाही मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. बाबल अल्मेडा आणि त्यांच्या टीमने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासूनची कुटुंबियांची विषण्ण करणारी प्रतीक्षा संपली. सोमवारी दारूच्या नशेत या दोन्ही तरुणांचा दरीमध्ये तोल गेला. तेव्हापासून सुरू असलेली शोध मोहीम अखेर 132 तासांनी संपुष्टात आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या कवठेसार गावात महिलांनी एकत्र येत दारूची भट्टी जाळून टाकली आहे. महिलांचा हा रुद्रावतार पाहून दारूची भट्टी चालवणारा देखील पळून गेला. कवठेसार गावाबाहेर दानोळी रोड लगतच्या शेतामध्ये चोरी छुपे दारूच्या भट्ट्या सुरू होत्या. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संस्कार उद्ध्वस्त झाले आहेत. तर आता तरुण वर्गही गावठी दारूच्या आहारी जाऊ लागला होता. त्यामुळे महिलांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने रात्रीच्या वेळी दारूच्या भट्ट्या पेटवून दिल्या. स्वदेशीचा स्वीकार आणि चिनी वस्तूंचा बहिष्काराचं आवाहन करण्यासाठी नागपूर आणि जळगावात 2 मोहिमा राबवल्या गेल्या. नागपुरात राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानांतर्गत मोठी जनजागृती करण्यात आली आहे. चीन भारतात दुय्यम दर्जाच्या वस्तू पाठवत स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करतोय. त्यामुळे भारतातले उद्योग हद्दपार होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तिकडे जळगावात देखील विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेद्वारे चिनी मालावर बहिष्कार या विषयावर जनजागृती मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती हळूहळू उपचारांना प्रतिसाद देते. गेल्या 4 दिवसांपासून प्रकृती अस्वास, त्यामुळे त्यांच्यावर लीलावतीमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता कायम असून डॉक्टरांची स्पेशल टीम त्यांच्यावर उपचार करते. युरिन इन्फेक्शन आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. परदेशातल्या कार्यक्रमाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये हमारा पाकिस्तान असं म्हणणाऱ्या मिका सिंगने स्पष्टीकरण द्यायला आता नवीन व्हिडिओ पोस्ट केलाय. व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेल्या शब्दांवरून गैरसमज झाल्याचं मिका सिंग म्हणाले. तसंच मी पाकिस्तानसाठी नव्हे तर फक्त भारतीयांसाठी शो करणार असल्याचंही मिकाने सांगितलं. पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी कार्बन या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. अभिनेता जॅकी भगनानीने ही फिल्म बनवली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, प्राची देसाई यांनी या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे यासाठी या दोघांनी 1 रुपया देखील मानधन घेतलं नाही. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या केळशी समुद्रात लाटांच्या तडाख्यामुळे मासेमारी करणारी बोट पलटी झाली. बोटीमधल्या 6 जणांपैकी 5 जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले. मात्र पलटी झालेल्या बोटीखाली अडकल्याने एकाचा मृत्यू झालाय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जणांनी मासेमारीसाठी बोट पाण्यात उतरवली. मात्र भरतीची वेळ असल्यामुळे त्यांना लाटांच्या तडाख्याचा अंदाज आला नाही. जोरदार लाट आल्यामुळे बोट पलटली आणि 6ही जण पाण्यात पडले. त्यापैकी 5 जण पोहत सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले तर एकाचा दुर्दैवी अंत झालाय.